एबीपी माझा, मुंबई। वळूयात पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे। शिवसेना खासदार पक्षांतर विषयावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे। खासदार पक्षांतर प्रकरणी सुनावणी आता 2 आठवड्यांनी पुढे गेलेली आहे। अध्यक्ष आणि काही खासदारांकडून वेळ वाढवून मागण्यात आलेला आहे। मागील सुनावणीत लोकसभा अध्यक्ष आणि 6 खासदारांना नोटीस जारी करण्यात आली होती। लोकसभा अध्यक्षांनी आपलं म्हणणं अजून न्यायालयात सादर केलेलं नाही। अध्यक्ष आणि इतर खासदारांकडून वेळ वाढवून मागण्यात आलेला आहे। 2 आठवड्यांनी आता या प्रकरणाची सुनावणी होणार असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे। तर शिवसेना पक्षांतर सुनावणीला 2 आठवड्यांनी आता तारीख मिळालेली आहे। 6 खासदारांनी पक्ष सोडून शिवसेनेत प्रवेश केलेला होता। या 6 खासदारांच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आलेली आहे। आता या प्रकरणाची सुनावणी 2 आठवडे पुढे गेलेली आहे। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, आज नेमकं कोर्टात काय घडलंय? निश्चितच आज कोर्टामध्ये या प्रकरणावर सुनावणी होत होती आणि न्यायमूर्ती नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणावर सुनावणी होत होती। सुनावणी दरम्यान कपिल सिब्बल यांनी म्हटलं की आम्ही कोणत्याही स्वरूपाच्या अपात्रतेची मागणी केलेली नव्हती। त्यापूर्वीच लोकसभा अध्यक्षांनी अशा प्रकारे मर्ज करण्याचा निर्णय घेतला आणि 10व्या अनुसूचीनुसार अपात्रतेच्या विरोधात लोकसभा अध्यक्षांकडे अधिकार आहे की अशा प्रकारे मर्ज करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो जर 2/3 सदस्य असतील तर। विशेषतः गेल्या सुनावणीच्या वेळी लोकसभा अध्यक्षांना एक नोटीस जारी करण्यात आली होती सुप्रीम कोर्टाकडून की त्यांनी त्यांचं म्हणणं सादर करायचंय। त्याशिवाय सर्व 6 खासदारांना देखील नोटीस जारी करण्यात आली होती की त्यांनी आपलं म्हणणं सादर करायचंय। त्या संपूर्ण प्रकरणामध्ये काय एका खासदारांनी त्यांचं म्हणणं सादर केल्याचं कळतंय, पण इतर अजून कोणी या प्रकरणामध्ये आपलं म्हणणं काय ते सर्वोच्च न्यायालयात सादर केलेलं नाही। त्यामुळे लोकसभा अध्यक्षांनी आणि इतर ज्या पार्टीज आहेत त्यांनी म्हटलं की आम्हाला अजून काही वेळ द्या। त्यानुसार सुप्रीम कोर्टाने 2 आठवड्याचा वेळ दिलेला आहे। या 2 आठवड्याच्या कालावधीला उद्धव ठाकरेंच्या वतीने आक्षेप घेण्यात आला, पण तरी सुद्धा कोर्ट म्हणाला की आपण 2 आठवड्यांचा वेळ देऊ। उद्धव ठाकरेंच्या वतीने असं म्हणण्यात आलं की एखादी तारीख निश्चित करा ज्यावेळी या प्रकरणाची सुनावणी घ्यायची आहे। त्यावर देखील कोर्ट म्हणाला की 2 आठवड्यानंतर नक्की या प्रकरणावर सुनावणी होईल। सोमेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।